नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्या सर्वांचं आजच्या आपल्या छोट्याशा ब्लॉग मध्ये. आता तुम्हाला माहिती नेहमीप्रमाणे आपण केली होती एक नवीन जर्नी स्टार्ट. आता कोणती पण जर्नी स्टार्ट करताना पहिले गणपती बाबा दर्शन झालं म्हणजे कसं माणसाची ट्रिप अशी सुरळीत होती, बरोबर नाही मित्रांनो. आता कोणत्या पण कार्यक्रमाचं वैशिष्ट्यामध्ये आपण गणपती बाबाचं पहिले दर्शन घेत असतो. मग निघालो होतो आम्ही इच्छापूर्ती गणेश टेम्पल या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी. आता हे मंदिर लोकेशन आहे याचं धुळे ते नाशिक या रोडवरती चांदवड हे गाव लागतं. त्या गावापाशी हे लोकेशन आहे मित्रांनो. इथं आलेच नंतर माणसाचं मन एवढं भारी वाटतं ना, इथलं डेकोरेशन ते पाहून मला तर खरं खूप असं खूप छान वाटलं मित्रांनो. तुम्हाला पण छान वाटलं, मला याची गॅरंटी आहेच. हे मंदिर बघून तुम्हाला खरं भारी वाटन. मग थोडाही टाइम वाया नाही घालता निघालो तुम्ही दर्शन घेण्यासाठी. बघा मित्रांनो मंदिर. पुढे आल्याच्या नंतर आम्हाला लागली होती आमची गाडीमधली गँग, ज्यांचं चालू होतं सेल्फी काढण्याचं टाइम. बघा मित्रांनो तिथं मस्त टाटा केला मावशीनं, मस्त निघालो होतो आम्ही दर्शन घेण्यासाठी. मंदिराचं डेकोरेशन, कलर बिलर, फिनिशिंग वगैरे एकच नंबर होती मित्रांनो. बघा आता इच्छापूर्ती गणेश टेम्पल म्हटल्यावर माणसाची इथं इच्छा मागण्यासाठी येत असेल, बरोबर नाही मित्रांनो. मग आपण म्हणलं चला आपण थोडीफार इच्छा मागून घेऊ. आमच्यासोबत होते आज विशाल भाऊ. आता तुम्ही म्हणशाल हे कोण? हे आहे आपले नवीन साथीदार, जे आपले कंटिन्यू आता सोबत राहणार आहे. मग आपण दर्शन घेतल्यानंतर त्यांना दर्शन घ्यायला पाठवलं. त्यांना म्हटलं तुमच्या मनातली काय इच्छा असेल ती पूर्ण मागून घ्या. ते आल्यानंतर म्हटलं भाऊ आपण लग्नाची इच्छा मागली. म्हटलं ओके, पूर्ण करेन गणपती बाप्पाला. मग काय पेढे वगैरे ठेवले. बघा मूर्ती किती छान आहे, बघून असं मन प्रसन्न झालं की नाही. दर्शन वगैरे झाल्यानंतर निघालो आम्ही आमच्या गाडीकडे जाण्यासाठी. बघा मित्रांनो मग भेटले ते आम्हाला रस्त्यामध्ये मूषकराज. आता गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर मूषकराजचं दर्शन घेणं हे गरजेचंच आहे. मग मूषकराजचं दर्शन घेतलं, पेढा ठेवला, बाप्पाला म्हटलं सुखरूप ठेवा आणि निघालो आम्ही गाडीकडे जाण्यासाठी. बघा मित्रांनो आमच्या गाडीतली ताई भेटल्या, त्या त्यांना पेढा दिला. म्हटलं तुम्ही खा, सुखात राहा म्हटलं. निघालो गाडीकडे जाण्यासाठी. गाडीकडे जात असताना मंदिराचं डेकोरेशन ते लाइटिंग वगैरे बघू आम्हाला तर काही जावं वाटत नव्हतं, पण काम आहे जावं तर लागणार आहे. मग विशाल शेठला म्हणलं विशाल शेठ कसं वाटलं? विशाल शेठ म्हणलं नादच कोळा जळगाव धुळा. म्हटलं अरे संभाजीनगरचे आपण. मग काय आलो तुम्ही गाडीजवळ आल्यानंतर आमचं चालू होतं किचन काढायचं सामान. आता मग त्यांचं किचन काढायचं काम चालू होतं. आपण म्हटलं चला आपलं सांगा. आपला टूर होता काशी, अयोध्या, उज्जैन, ओंकारेश्वर असा टूर आहे मित्रांनो. इथले पुढचे पुढे ब्लॉग पडतील तुम्हाला मित्रांनो.